कर्नाटका रियासती वजीर बराए पंचायत राज प्रियंका खरगे ने प्रेस रिलीज करते हुए गुलबर्गा साउथ के ब्लॉक प्रेसिडेंट लिंगराज कन्नी को ड्रग्स पेडलिंग करते हुए महाराष्ट्र पुलिस ने कल्याण गांव में गिरफ्तार किया। इस बात को लेकर अपोजिशन पार्टी के लीडर्स की जानिब से हर बात पर कहा जा रहा है कि फला प्रियंका खरगे का करीबी है, उसने ये किया, उसने वो किया, बातें कही जा रही है। मगर प्रियंका खरगे ने कहा कि कल्याण कर्नाटका का हर कांग्रेसी लीडर हमारा करीबी नहीं होता है। लिंगराज कन्नी ने जुर्म किया है तो कानूनी तौर पर उसको सज़ा मिलेगी। प्रियंका खरगे ने कहा कि फिलवक्त लिंगराज कन्नी को कांग्रेस पार्टी से बेदखल किया गया है। तो आइए देखते हैं तफसीली रिपोर्ट। ब्यूरो रिपोर्ट अतराफ टीवी उर्दू न्यूज़। ನೋಡಿ, ನನಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂಥ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಕಮಿಷನರ್ ಅವರ ಹತ್ರ ಮಾತನಾಡಿದಾಗ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಬಾಂಬೆನಲ್ಲಿ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಈ ಕಾಫ್ ಸಿರಪ್ಪನ್ನು ಏನೋ ಅನಧಿಕೃತವಾಗಿ ಮಾರಾಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. 27,000 ಮೌಲ್ಯದ ಕಾಫ್ ಸಿರಪ್ಪನ್ನು ಇವರು ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಅಂತ, ಮಾರಾಟ ಮಾಡುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಅಂತ ಮಾಹಿತಿ, ಪ್ರಾಥಮಿಕ ಮಾಹಿತಿ ಬಂದಿದೆ. ಏನೇ ಇದ್ರೂ ಕೂಡ ತಪ್ಪೆ, ಅದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ನಾವು ಸಮರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ PCC ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಮಾತನಾಡಿ ಅವರಿಗೆ ಅಮಾನತು ಮಾಡಬೇಕಂತ ಕೂಡ ನಾವು ಆಗಲೇ ಶಿಫಾರಸನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅದನ್ನು ಕೂಡ ಈಗ 1 ತಾಸು 2 ತಾಸಿನಲ್ಲಿ ಆಗುತ್ತೆ. ವಿ ಹ್ಯಾವ್ ಝೀರೋ ಟಾಲರೆನ್ಸ್ ಇನ್ ದ ಪಾರ್ಟಿ ಫಾರ್ ಆಲ್ ದಿಸ್. ಇಂಥವೆಲ್ಲ ನಾವು ಆಸ್ಪದ ಮಾಡಿಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಇದು ಯಾಕಾಗಿದೆ, ಹೇಗಾಗಿದೆ ಅಂತಲೂ ನಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ. ನೋಡಿ ಇವರೇ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿನಲ್ಲಿ, ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ರೆ ಸಾಕು ಅವ್ರು ನಮ್ಮ ಆಪ್ತರೆ ಅಂತಾರೆ. ಈಸ್ ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ದಕ್ಷಿಣ ಅಸೆಂಬ್ಲಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಯದ ಬ್ಲಾಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಅದನ್ನು ನಾವು ಡಿನೈ ಮಾಡೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಆಫೀಸ್ ಬೇರೆಯವ್ರು ಇದ್ದಾರೆ, ಡಿನೈ ಮಾಡೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅಥವಾ ನಾವೇನು ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ಜಾರ್ಕಂತನೂ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಆಪ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಹೆಂಗೆ? ಈಗ ಬೀದರ್ ಕೇಸ್ನಲ್ಲಿ ಆಯಿತು, ಅದರಲ್ಲೂ ನನ್ನ ಆಪ್ತ ಅಂದರು. ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಮೊನ್ನೆ ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೋ PDO ಏನೋ ಮಾಡಿದ್ಕೆ ಅದನ್ನು ನನ್ನ ಆಪ್ತ ಅಂದರು. ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮದೇ ಆಪ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಹೆಂಗೆ? ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಏನಾದರೂ ಸಾಕ್ಷಿ ಇರಬೇಕಲ್ಲ. ಹೌದು, ನಮ್ಮ ಪಾರ್ಟಿನಲ್ಲಿದ್ದಾಗ ನಾವು ಯಾವ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತೀವಿ ಆ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಇರೋದು ಸಹಜ. ಬಟ್ ಅಷ್ಟಕ್ಕೆ ನಾವು ಅವ್ರ ಆಪ್ತರು, ಇವ್ರ ಆಪ್ತರು, ನಮ್ಮ ಕುಮ್ಮಕ್ಕಿದೆ. ಅದೇ ಕಾಫ್ ಸಿರಪ್ ಇದೆ, ಅನಧಿಕೃತವಾಗಿ ಮಾರಾಟ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಇದೆ, ಅದು ಮಾರಾಟ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಸಿಕ್ಬಿದ್ದಿದ್ದಾರೆ. 27,000 ಮೌಲ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಾಹಿತಿ ಬಂದಾಗ ಮಾಡೋಣ. ಬಟ್ ಅದು 20,000 ಇರಲಿ, 20 ಕೋಟಿ ಇರಲಿ, ತಪ್ಪೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಅದನ್ನು ನಾವು ಖಂಡಿಸ್ತೀವಿ ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಪಕ್ಷದಿಂದ ವಜಾ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. अतराफ टीवी, हर बात सच के साथ। इस न्यूज को स्पॉन्सर किया है हिंदुस्तान में रियासत कर्नाटका के तारीखी शहर गुलबर्गा में सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट एक फ़कीदुल मिसाल तालीमी कहकशां है, जिसके दामन में मुख्तलिफ दरख्शां सितारे मौजूद हैं जो बरसों से जहालत की तारीखी में शबो रोज़ इल्म की रोशनी फैला रहे हैं। वो चमकते सितारे हैं नेक्स्ट जनरेशन PU साइंस कॉलेज, अल करीम कॉलेज ऑफ स्कूल ऑफ नर्सिंग, सैयद अबू बकर सिद्दीक सैयद बारे कॉलेज ऑफ नर्सिंग, KBS कासिम बी साहिबा कॉलेज ऑफ फार्मेसी एंड फिजियोथेरेपी। यहाँ जदीद आलात से लैस लेबोरेटरीज में आला तालीम याफ्ता फैकल्टी जामे तालीम फराहम करते हैं। यहाँ इल्मी और अमली तजुर्बे के साथ तलबा और तालिबात के रोशन मुस्तकबिल के लिए महारत फराहम की जाती है।
सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट तलबा के लिए इल्म हासिल करने का एक मियारी और महफूज इदारा है जो नज़रिया और अमली तजुर्बे को मिलाकर हमारे तलबा को इनफरादी क़ुव्वत में कामयाबी के लिए ज़रूरी महारतें फराहम करता है। तलबा और तालिबात की आमद और रफ्त के लिए यहाँ बसेस का बेहतरीन इंतज़ाम है। अपने बच्चों का मुस्तकबिल रोशन करने के लिए सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के स्कूल्स एंड कॉलेजेस में दाखिला करवाएं। नाजरीन, आज हमारे सामने तशरीफ़ फरमा है शहर गुलबर्गा की कदावर और हमागीर शख्सियत माहिर तालीम सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के चेयरमैन जनाब सैयद अब्दुल रहीम सैयद बारे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सैयद अब्दुल रहीम सैयद बारे, चेयरमैन सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट गुलबर्गा, बाशऊर और जिम्मेदार वालिदैन से मेरी अजीज़ाना गुजारिश है कि वो अपने बच्चों और बच्चियों का दाखिला हमारे स्कूलों और कॉलेजों में करवा के उनका मुस्तकबिल रोशन करें। SAR फैंटेसी वाटर पार्क, सारे फैमिली का एंटरटेनमेंट, पिकनिक, हॉलिडे, वेकेशन, सबके लिए बेहतरीन वाटर पार्क। आप भी आइए, सबको लाइए। SAR फैंटेसी वाटर पार्क। Address: Veernakappam near Gaushawali Dargah, KGF, Karnataka. Contact details 9483444290 9480107826.